राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी. टाळी वाजवा बसलेले हा सर्व एका ठेक्यात. वा वा. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल सुकृताची जोडी बहुत 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 सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल माधव सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमदेवीवर. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. ही सर्व सुखाचे आगर बाप रखुमदेवी वर. तो हा विठ्ठल बरवा हे बरवा तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी 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 जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण आपण सभा मंडपात असल्यामुळं ना आपला आवाज घुमतो. त्यामुळं अरे नाही 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 नाही. एकच राहू दे. अर्धा अर्ध वाजव थोड. आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय एका निज ध्येय योगियांचे आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय एका निज ध्येय योगियांचे देह समचरण साजिरे विटेवरी समचरण साजरे विटेवरी देह समचरण साजिरे विटेवरी समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप मातेरे विठ्ठल रूप मातेरे विठ्ठल रूप पुराणासी वाढ श्रुतीने नती पार पुराणांचे वाढ श्रुतीने ते पार पुराणासी वाढ श्रुतीने नती पार ते झाले साकार पुंडलिका ते झाले साकार पुंडलिका ते झाले साकार पुंडलिका देह समचरण साजिरे विटेवरी समचरण साजरे विटेवरी देह समचरण साजिरे विटेवरी समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप पहा भीमातेरे विठ्ठल रूप पहा भीमातेरे विठ्ठल रूप तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात म्हणा जाते सनकाधिक ध्यात तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंग ते आमचे कुलदैवत पांडुरंग ते आमचे कुलदैवत पांडुरंग तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात म्हणे जाते सनकाधिक ध्यात तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंग ते आमचे कुलदैवत पांडुरंग ते आमचे कुलदैवत पांडुरंग ते समचरण साजिरे विटेवरी समचरण साजरे विटेवरी ते समचरण साजिरे विटेवरी समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हॅलो 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 आवाज येत असतो हॅलो 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 इको इको कमी कर आनंदात्मय नित्यनिरामय आनंदात्मय
पहा भीमा तेरी विठ्ठल रूप हे ते समचरण साजरे विटेवरी हे समचरण विटेवरी टाळी वाजवा भजन करा सर्व टाळी वाजवा सर्व भजन करा विठ्ठल कुंडली कवरगा श्री ज्ञानदेव नाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की श्री विरोबा महाराज आनंद आनंद अद्वय नित्य निरामय इको नको हा इथे बसलेल्या लोकांना चांगलं ऐकायला आलं पाहिजे आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप ते हे समचरण साजिरे विटेवरी पुराणासी वाढ श्रुतीने नती पार ते झाले साकार पुंडलिका ते हे समचरण साजिरे विटेवरी तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंग
ते हे समचरण साजिरे विट्यवरी पाहा भीमातिरी विठ्ठल रूप ते हे समचरण साजिरे विट्यवरी पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू सरे चरण संतांची टाळी वाजवा बसलेले सर्व हा एका ठेक्यात वा वा सर्वांनी टाळी वाजवा हा हा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह नाधनो पवन झालो चराचरी त्यांच्या कृपादाने कथे बाबाजी सद्गुरु दास तुगा महायोग पीठे तटे भीमरथम वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमलचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागीतीये दिव्य लोकांसी नेली विठ्ठला विठ्ठला पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज श्री विरोबा महाराज आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप भक्तवत्सल भक्ताभिमानी दीनानाथ पांडुरंग परमात्मा भगवत स्वरूप श्रोतृवर्गाच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. सेवेकरता निवडलेला अभंग किंवा आत्ताच गायलेला अभंग जगद्वंदने जगश्रेष्ठ देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकोबाराय यांचा आपलं कुलदैवताचं म्हणजेच उपास्य दैवतेचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल
या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया तुमचं आणि आमचं कुळदैवत सांगतात कोणतं आहे ते. खरं तर प्रत्येक कुळाला एक नाव असतं. आता या कलियुगामध्ये आपण जेवढे जन्माला आलेलो आहोत ना, ज्यांना कळते असे ते माणसं, ह्या सर्वांच्या कुळाला एक नाव आहे. आम्हा वारकऱ्याच्या कुळाला एक नाव आहे. मी नाही म्हणत बरं, ज्ञानोबा आम्हाला सांगतात. कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. हा कुळ हे पावन कृष्ण नामे. हा कुळ हे पावन कृष्ण नामे. आम्हा सर्वांच्या कुळाचं नाव काय? आता कोणी विचारलं तर सांगा काय आहे कुळाचं नाव काय आपल्या? आता सांगितलं ना हो, कुळ हे पावन. कोणतं कुळ आहे आपलं? बोला, कुळाचं नाव काय आहे? मोठ्यानं बोला सर्व. काय नाव आहे? मोठ्यानं बोला, मला ऐकायलाच येत नाही. काय नाव आहे? तुम्ही बसलेले खालचे, काय नाव आहे आपल्या कुळाचं? मोठ्यानं म्हणा. काय? अहो मोठ्यानं म्हणा. कृष्ण. बोला बरं, एका आवाजात म्हणा. एकाच पक्षाचे आहेत ना सगळे. बोला, कृष्ण. आमच्या कुळाचं नाव काय हे ज्ञानोबा सांगतात. कुळ. तसंच आमचं कुलदैवत कोणतं आहे? कुलदैवत सुद्धा पांडुरंग, आणि तो आला आहे अवघा आणिला परिवार. गोपी गोपाळांचा भार तो सर्वांना घेऊन आला. एवढंच नव्हे तर आपलं हे विरोबा देवस्थान म्हणजे साक्षात श्री क्षेत्र स्वयंभू विरोबा महाराज, साक्षात भगवान महादेवांचा अवतार. आणि आम्हा सर्वांचं पहिला वारकरी महादेव. नव्हे तर विरोबा रायाचं सुद्धा आराध्य दैवत कोणतं असेल तर पांडुरंग परमात्माच आहे, बाकी कोणता नाही. विठ्ठल विठ्ठल. अभंगांच्या शब्दांकडे वळण्या अगोदर परिहार देणं गरजेचं आहे. पवित्र श्री क्षेत्र कासारे ग्रामस्थांच्या वतीनं हा विरोबारायाचा उत्सव आणि माझ्या वाट्याला आलेली आजची ही सेवा. पवित्र असा माघमास. खरं तर जसं चैत्राची वारी, आषाढीची वारी, कार्तिकीची वारी, तशीच माघ महिन्याची सुद्धा विशेष वारी असते पांडुरंगाची, पंढरीश पांडुरंगाची माघवारी. नव्हे तर या महिन्यामध्ये जसं कार्तिक स्नानाला महत्त्व आहे दिवाळीतल्या, तसं ह्या माघ मासामध्ये सुद्धा माघ स्नानाला फार महत्त्व आहे. एवढंच नव्हे तर ह्या माघ पौर्णिमेला ज्या निमित्तानं आपला हा उत्सव आहे, ही माघ पौर्णिमा, या माघ पौर्णिमेला सुद्धा फार महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या निमित्तानं हा विरोबारायाचा उत्सव आणि आजची माझ्या वाट्याला आलेली सेवा. विरोबारायाचं आवडीचं दैवताचं वर्णन करावं किंवा माघ महिन्यामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याचंच वर्णन करावं म्हणून निवडलेला अभंग. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया आपल्या उपास्य दैवतेचं वर्णन करतात. पण वर्णन करताना दोनच लक्षणांनी वर्णन होतात. एक असते स्वरूप लक्षणा आणि दुसरी असते तटस्थ लक्षणा. आता तुम्ही म्हणाल स्वरूप लक्षणा म्हणजे काय आणि तटस्थ लक्षणा म्हणजे काय? सोपं करून सांगतो. स्वरूप लक्षणा म्हणजे ज्याची स्वरूपानं सिद्धी होते त्याला म्हणायचं स्वरूप लक्षणा. बोला काय? स्वरूप लक्षणा म्हणा. मला तुमचा आवाजच येत नाही हो. आणि ज्याची स्वरूपानं सिद्धी होत नाही त्याला म्हणायचं तटस्थ लक्षणा. काय म्हणायचं? तटस्थ लक्षणा. स्वरूप लक्षणा म्हणजे उदाहरणानं पटवून द्यायचंच तर सोपं आहे. आता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये दृष्टांत नावाचं प्रकरण आहे एक पहिलंच.
महानुभव संप्रदायाच्या प्रणेचे चक्रधर स्वामी यांनी हा दृष्टांत वापरलेला आहे. आपण ऐकला असेल अनेक वेळेला. सांगू का नको सांगू? सांगू ना. 6 आंधळे जन्मापासून जे आंधळे आहेत ना, ते 6 जन्मांध आंधळे एकदा गेले हत्ती पाहायला. तुम्हाला काही त्रास होत नाही? 6 आंधळे गेले हत्ती पाहायला. आंधळे सुद्धा पाहतात, स्पर्श ज्ञानानं पाहतात ना. आलं लक्षात तुमच्या? 6 आंधळे गेले हत्ती पाहण्यासाठी. आणि मग जे हत्तीच्या जवळ गेले, जे हत्तीच्या शेपटीपाशी गेले, ते म्हटले हत्ती खराट्यासारखा आहे. जे पायापाशी गेले ते म्हटले हत्ती खांबासारखा आहे. जे पोटापाशी गेलं ते म्हटले हत्ती भीतीसारखा आहे. जो सोंडेपाशी गेला तो म्हटला हत्ती मुसळासारखा आहे. जो सुळ्यापाशी गेला तो म्हटला हत्ती भाल्यासारखा आहे. जो कानापाशी गेला तो म्हटला हत्ती सुपासारखा आहे. आता तुम्हीच सांगा हत्ती कसा आहे? त्यांना जो ही अनुभूती आली तसा आहे का हत्ती? मग हत्ती कसा आहे? आंधळ्यांना जे जाणवला हत्ती स्पर्श ज्ञानानं, त्याला म्हणायचं तटस्थ लक्षणा. आणि आम्ही डोळ्यानं पाहतो याला म्हणायचं स्वरूप लक्षणा. विठ्ठल अजून थोडं सोपं सांगतो बरं का. आता तुम्ही कधी एसटीचा प्रवास करता का नाही? टाकळीला जाणं, इकडं तिकडं जाणं, एसटीने जाता का नाही? कधी कधी एसटीमध्ये कधी भानगडी होतात का? झालेले पाहिलेत का तुम्ही? बरं, तुमच्या गावात कधी भानगडी होतात का नाही? नाही होत? बऱ्याचशा भानगडी बोवांच्याच होत्यात. आता एका बोवाचं दुसऱ्या बोवाशी पटत. तुम्ही म्हणायचं स्वरात नाही असं. हां, नाही पटत. हा, इतका राग येतो. दुसरा बुवा जर आपल्या गावात कीर्तनाला आला तर आनंद महाराज येतोय का? नाही ना. पण तरी सुद्धा आता समजा झालेली भांडणं आहेत, भानगडी आहेत, त्याच्यामध्ये जर आपल्या कोणाच ओळखीचं नसलं तर तुमची भूमिका काय असते? आपल्या कोण ओळखीचं नाही आणि त्यांची भांडणं चालली तर तुम्ही काय करा? हाताची घडी उलट आपण नेत्र सुख घेऊ. त्यांची भांडणं सुटत आली तर आपण म्हणून अरे धर त्याला. पण बघा त्यावेळेला आपली भूमिका आहे काय? तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही कोणाच्या बाजूनी, आपण कोणाच्याच बाजूनी नाही बोलणार का? आपली भूमिका त्यावेळेला तटस्थ. पण ज्या वेळेला त्या भांडणामधला एक जर आपल्या ओळखीचा असला तर, किंवा आपला भाऊच असला तर, आणि जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कोणाच्या बाजूनी आहात तर तुम्ही काय सांगाल? कोणाच्या बाजूनी? आपल्या बाजूनी. आपला जो माणूस आहे आपल्या भावाच्या बाजूने आपण उभं राहू की नाही? 2 भांडणामध्ये आपलं कोण असलं तर त्याला म्हणू आपलं. आता हे आपलं का वाटलं? कारण तो स्वरूपानं आपली सिद्धी झाली. जे आपलं वाटतं आणि ते आपलं का वाटतं? ते आपलं आहे म्हणून जेव्हा वाटतं आणि आपल्या डोळ्याने दिसतं त्याला म्हणायचं स्वरूप लक्षणा. आणि आपली जेव्हा स्तब्ध भूमिका असते त्याला म्हणायचं तटस्थ लक्षणा. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाऱ्या वर्णन करतात. खरं तर वर्णन कोणी करावं, कोणाचं करावं आणि कोणत्या विषयाकरता करावं हे महत्वाचं आहे. वर्णन करण्यासाठी काही अधिकृतता, काही प्रासादिकता असायला हवी. कोणीही कोणाचंही कुठेही आणि कसंही वर्णन करू शकत. तुम्हाला म्हणायचंय ना स्वरात काय? परत म्हणू, कोणीही कोणाचंही कुठेही कसंही वर्णन करू शकत. स्वरात म्हणायचं नाही, असं म्हणायचं. हा बोला काय? कोणीही कोणाचंही कुठेही कसंही वर्णन करू शकत. वा वा वा. मग वर्णन करायचं असेल तर अधिकृतता, काही प्रासादिकता असायला हवी. जीवानं कोणाचं वर्णन करावं? 1. जीवानं जडाचं वर्णन करावं, कण करावं. 1. दुसरं जीवानं दुसऱ्या जीवाचं वर्णन करावं, कण करावं. 2. तिसरं जीवानं इतर देवांचं वर्णन करावं, कण करावं. 3. आणि 4थं जीवानं पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करावं, कण करावं. 4. आता मी पहिलं काय सांगितलं सांगा?
परत सांगतो, जीवानं जडाचं वर्णन करावं का न करावं. बघा, जड म्हणजे काय, लगेचच सांगतो. जड म्हणजे संसार. बोला काय, संसार. बरं, हा संसार शब्द आपल्या समोर आलं का महाराजांना अनेक प्रमाण पाठ आहेत, आपल्या खूप प्रमाण पाठ आहे. तुमच्याही पाठ झालीत. संसार दुःख मूळ चहूकडे, आपल्या सर्वांच्या पाठ आहे. संसारी सुखाची कहाणी नायकी जे कवणाची श्रवणी, कैची सुखनिद्रांथुरणी इंगळाच्या. संसाराविषयी आत्तापर्यंत कोणीही चांगलं म्हटलं नाही. म्हणून जीवानं जर त्या जडाचं म्हणजे संसाराचं वर्णन केलं तर पदरात सुख पडेल का? हो सांगा. जो दुःख रूप आहे, जीवानं जर त्याचं वर्णन केलं तर पदरात सुख पडेल का? सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही, दुःख बांधावरी आहे हा समुद्र, सुखाचा विचार नाही कोठे, आहे हा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हा संसार दुःख रूप आहे, तुम्ही आणि आम्ही नाही. अहो, जगत जननी सीतामाईनं संसाराचं वर्णन केलं. वाल्मिकी रामायणामध्ये एक गोड श्लोक आहे. अभूतपूर्वम न चकेना दृष्टा यो न कुरंजो न कदापि वार्ता तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. एवढं पाठ आहे आपल्या. पण हा संपूर्ण श्लोक असा आहे बरं आनंद महाराज. काय 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 सांगितलं मी श्लोक? अभूतपूर्वम न चकेना दृष्टा यो न कुरंजो न कदापि वार्ता तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. जगत जननीनं ते हरिण पाहिलं सीतामाईनं. कोणतं हरिण होतं ते? कोणतं होतं हरिण? माहिती आहे का तुम्हाला कोणतं हरिण होतं? मायावी हरिण. हरण पाहिलं आणि ते हरण पाहिल्यानंतर कसं होतं ते हरिण? कायच होतं? तुम्ही घाबरता का काही सोनं वाढल्यामुळं? सोन्याचं हरिण होतं, होय की नाही? सोन्याचं हरिण होतं. खरं तर उपमा आहे. आपण माणसाला सुद्धा उपमा देतो ना. सोन्यासारखा माणूस, बोलतो की नाही? सोन्यासारखा माणूस होता म्हणजे काय हो? अनमोल किमतीचं सोनं. आता खूपच महाग आहे की नाही? काही माणसं सोन्यासारखी असतात आणि ते गेल्यानंतर आपल्याला हळहळ वाटते. माघ शुद्ध दशमीच्याच दिवशी खरं तर आम्हा वारकऱ्यांचंही बरंच प्रेम होतं त्यांच्यावरती ना. बाकीच्या लोकांपेक्षा ते वारकऱ्यांना मानणारे, आषाढीची वारीला सुद्धा जाणार एक नेता. खरं तर दादा या शब्दाचा अर्थ राजकारणाला ज्यानं पटवून दिला असे आमचे कोण? बोला सर्व. कोणत्याही पक्षाचा असू दे. आपण आता राजकारण मी बोलत नाही कधी, पण जे कर्तृत्ववान माणसं आहेत, समाजासाठी ज्यानं काही केलेलं आहे आणि आपल्यासारखा सामान्य माणूस सुद्धा ज्यांच्या जवळ जायला घाबरत नव्हता. गावातल्या प्रत्येक सामान्य माणसाला एकदा पाहिलं की लक्षात ठेवायचे. असे दादा गमावले आपल्याकडून. पण काळ, देह हे काळाचे, कोणाचं मरण कुठं येईल सांगता येत नाही. पण पवित्र माघ शुद्ध दशमीच्या दिवशी, ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांना अनुग्रह झाला त्याच दिवशी ते गेले. म्हणून उल्लेख केला की संसार इतका दुःख रूप आहे. स्वर्ग नरक कर्म भर ब्रह्म चहू प्राप्तीशी मनुष्य धर्म. त्या संसाराकडे म्हणजे त्या सुवर्ण हरणाकडे सीतामाईनं पाहिलं आणि तिनं हाक मारली, अहो पहा ना ते सुवर्ण मृग.
काही रामायणकार म्हणतात सीतामाईनं 3 वेळा हाक मारली रामप्रभूंना. अहो पहाना ते सुवर्णमृग, अहो पहाना ते सुवर्णमृग, अहो पहाना ते सोन्याचं हरिण. तरी श्रीराम प्रभूंनी लक्ष काही दिलं? काय म्हणायला सांगितले तुम्हाला? श्रीराम प्रभूंनी लक्ष काय दिलं? म्हणून तुम्ही कीर्तनातून घरी जाताना एवढंच घेऊन जा. 3 वेळा यांनी सांगितलं तरी लक्ष द्यायचं. आता इकडून नाही आवाज आला बघा, पण 4थ्या वेळेला ऐकायचं बरं. रामप्रभूंनी 4थ्या वेळेला ऐकलं. आणि तुम्हाला प्रसंग माहिती आहे, सुवर्णहरणाच्या पाठीमागे रामप्रभू गेले आणि जगत जननी सीतामाईला किती आनंद वाटला हो. वाटलं का? तो दुष्ट रावण आला आणि पहिल्यांदा सीतामाईला विमानात बसून घेऊन गेला. पहिल्यांदा विमान बसताना किती आनंद झाला असेल? झाला ना? नाही? त्या अशोकवनामध्ये त्रास किती झाला बघा. मला एकच सांगायचं आहे, जगत जननी सीतामाईनं संसाराचं वर्णन केलं. तिच्या पदरात जर दुःखच पडत असेल तर तुम्ही आणि आम्ही संसाराचं वर्णन करायचं का? काय म्हणायचंय? तुम्ही आणि आम्ही संसाराचं वर्णन करायचं का? पण तुम्हाला कीर्तनात संसाराचं वर्णन केलेलंच आवडत आहे. आता काय करावं? जे फक्त संसारच सांगतात त्यांचीच पाकिटं मोठी आहेत. विठ्ठल विठ्ठल आणि कीर्तन करणं सोपं आहे महाराज. थोडंसं शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायचं, मग तो कोणत्याही धर्माचा असला तरी. शिवाजी महाराजांचे चरित्र 4-5 अभंग प्रमाण, अभंग तोच प्रमाणात एवढी पाठ केली का तुमच्यासारखी माणसं 50-50 हजार घेतात. आपल्या इथं झालं. विठ्ठल विठ्ठल जीवाण संसाराचं वर्णन करायचं. अहो तुम्ही आणि आम्ही नाही, ज्यांची बुद्धी विशाल आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे उल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो प्रदीपः. विशाल बुद्धीचे व्यास महर्षी. 17 पुराणांची रचना झाली, पण तरी सुद्धा समाधान नाही, म्हणून दुःखी झाले. 17 पुराणं लिहिली तरी समाधान का नाही? काय करावं कळेना. म्हणून त्यांच्या भाग्यानं त्यांच्या सद्गुरूंचं आगमन झालं. नारद महर्षींना पाहिल्याबरोबर डोळे भरून आले, चरणावर लागले. म्हटले, सद्गुरू तुम्ही आलात. गुरुजी, मी 17 पुराणांची रचना केली हो, पण तरी माझं समाधान नाही होत. काय झालं सांगा, नक्की काय चुकलं माझ्याकडून? त्यावेळेला नारद महर्षी व्यासांना म्हणतात, व्यास, मोठी माणसं ही फार मोठी असतात बरं. आपल्यातली उणीव सांगायला त्यांना लाज वाटत नाही. मोठी माणसं फार मोठी असतात. व्यास महर्षी नारद महर्षींना म्हणतात, काय मला माझं समाधान नाही हो, काय नक्की झाले काय कळत नाही. आम्हाला थोडं काय आलं तरी कीर्तनातही उभं राहिलो तरी आपण थोडं काही आलं तरी. पण व्यास महर्षी नारद महर्षींच्या जवळ, नारद महर्षींनी त्यांच्या मुखाकडे पाहिलं. म्हटले, व्यास, अहो स्तुतीच करायची असेल, एक सुभाषित आहे, स्तुती करावी परमेश्वराची, स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये, कीर्ती मानवाची गाऊ नये. स्तुती अथवा निंदा करावी देवाची. त्याच्या पुढचं प्रमाण फक्त चुकीचं आहे. स्तुती मानवाची करू नये हे नाही आहे, कोणीतरी त्याला जोडलेलं आहे. त्याच्या पुढचं प्रमाण काय? अधमतो वेची व्यर्थ वाणी. आता हे पाठ करा. काय? स्तुती अथवा निंदा करावी देवाची आणि अधमतो वेच, हे महत्वाचं आहे बरं. अधमतो वेची व्यर्थ वाणी. जो अधम आहे तो इथं उभं राहून दुसऱ्याची स्तुती करतो, याला काय म्हणायचं? अधम. स्तुती करायची आणि निंदा करायची. स्तुती करावी परमेश्वराची,
करू नये कधी व्यर्थ नराची, स्तुती सखीश्वर पात्र होते, तशी ती कधी मानवास काय होते. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, देवाशिवाय कोणाचंच वर्णन करू नये. अरे व्यास महर्षी, तुम्ही संसाराचं वर्णन केलं, पण आत्तापर्यंत तुम्ही देवाचं वर्णन केलेलं नाही, तुम्ही संतांचं वर्णन केलेलं नाही, तुम्ही नामाचं वर्णन केलेलं नाही. व्यास महर्षी नारद महर्षींच्या मुखाकडे पाहतात. मग प्रभू काय करू मी? काही नाही, भगवंताच्या चरित्राचं वर्णन करा, संत चरित्राचं वर्णन करा, संत महिमा सांगा, नाम महात्म्य सांगा. आणि तदनंतर व्यास महर्षींनी संसाराचं वर्णन न करता भगवंताचं वर्णन केलं. त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत ग्रंथ. निर्मिती केली जन्मान्यस्य तोन्वयादितरतश्वार्थेष्वज्ञ विज्ञास्वराट. पहिलाच श्लोक, जन्मान्यस्य तोन्वयादितरतश्वार्थेष्वज्ञ विज्ञास्वराट, येने ब्रह्मप्रतायिकवये मुह्यन्ति अस्कुरयः, तेजो वारी मृथा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. श्रीमद भागवताचा पहिला श्लोक व्यास महर्षींनी लिहिला, नंतर 18,000 श्लोक लिहिले आणि सर्वात शेवटी 12 स्कंदामध्ये त्याचं विभाजन केलं. सर्वात शेवटचा श्लोक आहे. व्यास महर्षींनी असं म्हटलं जातं, सर्वात शेवटचा श्लोक लिहिला आणि जी लेखणी खाली ठेवली परत हातात घेतली नाही, कारण समाधान झालं त्यांचं. इतका गोड श्लोक आहे. माझ्या मागे म्हणाल सर्व म्हणाल, स्वर लावा असं. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनस्य, नमामि हरिं परं, नमामि हरिं परं, नमामि हरिं परं. शेवटचा श्लोक लिहिला, भगवंताचं वर्णन केलं, समाधान झालं. म्हणजे 17 पुराणांची रचना केली तरी समाधान नाही, पण एका पुराणाची, कारण संसाराचं वर्णन केलं तर पदरात दुःखच पडतं. म्हणून जीवानं संसाराचं वर्णन करायचं. ही वा 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 झाली तयार. जीवानं संसाराचं वर्णन करू नये. मग मी दुसरा भाग काय सांगितला, जीवानं दुसऱ्या जीवाचं वर्णन करावं का. हा ही जीव दुःखी आणि तो ही जीव दुःखी. आता दुःख दुःखाकडे गेलं तर पदरात सुख पडेल का? दुःख दुःखाकडे गेलं तर पदरात सुख पडेल का? तो ही दुःखी आणि हा ही दुःखी. पण जर आपल्याला रोज भाकर मिळावी असं वाटत असेल तर जीवानं भाकरी पुरतं त्या जीवाचं वर्णन करावं. पण जीवानं दुसऱ्या जीवाचं वर्णन, उदाहरणानं पटवून अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल. एक तरुण मुलगा वनामध्ये चुकला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वनाच्या बाहेर येताच येईना. शेवटी सूर्याच्या शेवटच्या किरणाबरोबर त्याला एक लांब पुरुष आकृती दिसली, दाढी वाढलेली, सफेद पांढरे केस. त्याला बरं वाटलं, कोणीतरी भेटला मला या जंगलाच्या बाहेर नेणारा. धावत गेला, त्यांच्या चरणाला लागला. म्हटलं, बाबा बरं झालं भेटला. तो सकाळपासून मी या जंगलात चुकलोय, वनामध्ये चुकलोय. मला वनाच्या बाहेर जाण्याचा मार्ग सापडत नाही हो, मला हा मार्ग दाखवाल का? त्या बाबांनी त्याला धरून उभं केलं आणि त्याला म्हटले हळूच, बाळा तू सकाळपासून चुकलाय, पण गेली 8 दिवस झालं मला सुधरत नाही. नाही कळालं तुम्हाला? हाही चुकलेला आणि तोही चुकलेला. चुकलेल्यापाशी गेलं तर पदरात सुख पडेल का? म्हणून जीवानं दुसऱ्या जीवाचं वर्णन करायचं. वा वा. म्हणून मी तिसरं सांगितलं काय, जीवानं इतर देवांचं वर्णन करावं का. आता पहिल्यापासून, जीवानं संसाराचं वर्णन करायचं, जीवानं दुसऱ्या जीवाचं वर्णन करायचं. मग जीवानं इतर देवांचं वर्णन करायचं का? करायचं. आपल्या हिंदू धर्मात काय देवांचा तुटवडा. किती देव आहेत? मोकार देव. किती देव आहेत हो? 33 कोटी, म्हणजे 33 करोड. करोड आहेत का? नाही, 33 प्रकारचे. 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु,
आणि 2 अश्विनी कुमार. हे रुद्रादित्याचे मेळावे वसुधन साध्या अवघे अश्विनी देव विश्वदेव उभयवायू ही जो जे माऊलींनी सांगितलं. 12 आदित्य 11 रुद्र 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार असे फक्त 33च. जसे मंत्रिमंडळामधले आहेत की नाही तसं मंत्रिमंडळ देवांचं फक्त 33 जणांचं, करोड नाही. पण त्या कोटीला तुम्ही आणि आम्ही करोड केलेत. कसे? या बांधावर बसवला, त्या बांधावर बसवला, ह्या झाडाखाली बसवला. आता ज्या देवाला स्वतःचं पोट भरता येत नाही त्याला काहीतरी द्यावं लागत. तो देव आपल्याला काही देणार आहे का? ज्याला स्वतःचं पोट भरता येत नाही त्याला काहीतरी द्यावं लागतं. तो देव आपल्याला काही देऊ शकणार आहे? मी म्हणतो का असं? शेंदरी हेंदरी दैवते कोणते पूजे भूते खेते आपुल्या पोटाचे रडते मागुते शिते अवदा. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजिती भूते घेते आपुल्या पोटाची रडते. आपुल्या इच्छे अनेका पिढी तुकोबर आपल्या इच्छे अनेकांना पिडतात. जीवानं त्या देवांचं वर्णन करावं का? आणि आपलं तुमचं नामचं ठरलेलं असतं. हा, आपला एक देव असतो का? सोमवार आला, आमच्या वारकऱ्यांचे अभंग आहेत. सोमवारचे वेगळे, मंगळवारचे वेगळे. एखादा काकड्याला जर चुकून एखाद्याने वासुदेव बुधवारचा घेतला तर वारकऱ्याला असा राग येतो. सोमवारचा वेगळा, मंगळवार वेगळा, बुधवार वेगळा, गुरुवार वेगळा, हे की नाही? शुक्रवार वेगळा. हो, शुक्रवार लगेच तुम्हाला यहाँ वहाँ जहाँ तहाँ मत पूछो कहाँ कहाँ है संतोषी माँ अपनी. जल में भी थल में भी चल में अचल में भी सुतल वितल में भी माँ अपनी. हाँ, बड़ी अनोखी चमत्कारिणी है अपनी माई, है अपनी माई, है अपनी माई. राई को पर्वत कर सकती पर्वत को राई, पर्वत को राई, पर्वत को राई. बिगड़ी बनाने वाली, दुखड़े मिटाने वाली, कष्ट हटाने वाली माँ अपनी. संतोषी माँ अपनी हो, हे असं अवंतर गायलेलं आपल्याला आवडतं. पण शुक्रवाराला आपला रोजचा देव वेगळा प्रत्येकाचा. मग जीवानं इतर देवांचं वर्णन करावं का? म्हणून जीवानं इतर देवांचं वर्णन करायचं. मग वर्णनच करायचं असेल त्याला जगज्ञेंत्या त्या पांडुरंग परमात्म्याचंच वर्णन करायचं. पण ते वर्णन करत असताना सुद्धा काहीतरी त्याची अधिकृतता असायला हवी. काय अधिकार असायला हवा? वर्णनच करायचं असेल तर त्याचंच. पण वर्णन करताना काय अधिकार असायला हवा? अधिकृतता काय? तर ज्याचं वर्णन करायचंय त्याला पाहायला हवं. ज्यानं वर्णन करायचंय ना त्याला पाहायला हवं. पाहिल्यानंतर तो मिळायला हवा. मिळाल्यानंतर तो कळायला हवा. कळाल्यानंतर त्याच्याविषयी हृदयात प्रेम निर्माण व्हायला हवं. आणि मग साऱ्या जगाला ओरडून सांगण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं.
काय ज्याचं वर्णन करायचं त्याला पाहायला हवं, पाहिल्यानंतर तो मिळायला हवा, मिळाल्यानंतर तो कळायला हवा, कळाल्यानंतर त्याच्याविषयी हृदयात प्रेम निर्माण व्हायला हवं, मग साऱ्या जगाला कंबर बांधून सांगण्याचा अधिकार प्राप्त होतो. काय 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 पाहायला हवं. मग जगद्गुरु तुकोबाराया तुम्ही वर्णन करता, तुमच्याकडे तो अधिकार आहे का? तुम्ही त्याला पाहिलंय का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी नाही, आमच्या ज्ञानोबरायांनी, आम्ही सर्व संत मांदियांनी जो योग्यांना दिसला नाही तो आम्ही पाहिला. देखिला देखिला मैम्या देवाचा देवा विठ्ठला संदेहानी वाले धोने पण विठ्ठला संदेहानी वाले तुझे पण वा वा वा. संदेहानी वाले वा वा. योग्यांच्या ध्यानी ना तुळसी तो तू आम्हा पाशी मागे पुढे. योगिया दुर्लभ तो म्या पाहता पाहता मनानं कितीतरी तुकोबरायांचं पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्यांची भूक नवजे माझ्या. तुकोबराया ठीक आहे, सुंदर ते ध्यान पाहिलं ना. तुकोबराया म्हणतात कारण त्याचं स्वरूपच असं आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. योग्यांचे मानसे उमरडोनी जाय जो योग्यांना दिसला नाही तो आम्ही पाहिला. ठीक आहे तुकोबराया कळालं, तुम्ही पाहिलं त्याला पाहता श्रीमुख सुखाले सु जो कुणाला दिसत नाही. बरं ठीक आहे, पण पाहिलं तरी वर्णन करता येत नाही. पाहिल्यानंतर पुढचं मी काय सांगितलं होतं, पाहिल्यानंतर तो मिळाला पाहिजे. तुम्हाला तो मिळाला का? हो, ज्ञानोबराय म्हणतात मिळाला तो आम्हालाच मिळाला, बाकी कोणालाच नाही. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प तया फळाचे महाद्वीप पातली प्रभो प्राप्त झाला आम्हाला. अनेक जन्माचं तप, सत्यवादाचं तप, वाचा केली बहुत कल्प, किती कल्प आम्ही साधना केली, देवाचं नामस्मरण केलं आणि मग तो आम्हाला मिळाला. तुकोबराया म्हणतात अहो आम्हाला मिळाला एवढंच नाही, तो कसा मिळाला माहिती आहे? त्याला मी पाहिलं, पाहिल्यानंतर तो आम्हाला मिळाला. हरिणे माझे हरले भार वित्त, ही गोपी भावातली तुकोबरायांची गवळणी आहेत ह्या, की त्याला पाहिल्यानंतर तो आम्हाला मिळाला. शिवाय आम्ही त्याच्याशी नातं जोडलं, मिळाला, त्याला प्राप्त केला आम्ही. हो, तुकोबरायांच्या गवळणी पहा. मै भुली घर जाने बाट गोरस बेचने कान्हारे मनमोहन लाला सबही बिसरहू देखे गोपाला. आणि त्याला पाहिल्यानंतर तो आम्हाला मिळाला, आम्ही त्याला हृदयामध्ये कोंडलं. तुकोबराया म्हणतात काय, आम्ही त्याला माझ्या हृदयामध्ये मी त्याला साठवलं, पाहिल्यानंतर तो मला मिळाला. ठीक आहे तुकोबराया, तुम्ही पाहिला, तुम्हाला मिळाला, पण मिळाला तरी त्याचं वर्णन करता येत नाही. मिळाल्यानंतर तो कळायला हवा. तुम्हाला कळाला का? कारण जोपर्यंत देव कळत नाही तोपर्यंत
भर संत सभेमध्ये कच्च मडक होऊन बसावं लागतं. कळालं तुम्हाला? देव पाहिला, देव हातानं जेवायचा, नाम्याच्या हातानं दूध प्यायचा, पण तरी सुद्धा त्याला कळाला नाही. कळणं महत्वाचं आहे. नामा म्हणे खेचरा पायी, दृष्टी झाली सर्वा ठाई. देव पाहिला, मिळाला, पण कळणं महत्वाचं आहे. कळाला. तुकोबराय म्हणतात मला सुद्धा कळाला. मगाशीच या परत का हुतो थकीत भैरे तुका, भागा रे सब मणका धोका, कहा पगडारू देखे अनेरा. कळणं म्हणजेच काय? देव सगळीकडं दिसणं. विठ्ठल जळी स्थळी भरला. ज्ञानोबराय म्हणतात मन हे धाले, मन हे धाले, पूर्ण विठ्ठलची झाले, अंतर्बाह्य रंगोनी गेले. विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची, विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्य माप. झाला दिनांचा माय बाप, विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची, विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठावणाई उरला, आज म्या दृष्टीने पाहिला तो. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासी, बाप रखमात बानली. अनंत रूपामध्ये भगवान ओतप्रोत सगळीकडे दिसणं म्हणजे देव कळणं. विसोबा खेचरामुळं नामदेवरायांना कळाला. नामा म्हणे खेचरा पायी, औंढ्या नागनाथाला दृष्टी झाली सर्वा ठाई. सगळीकडं देव आहे याची अनुभूती येणं, याला म्हणायचं कळणं. पाहिला, ठीक आहे तुकोबाराया तुम्ही पाहिला, तुम्हाला मिळाला, मिळाल्यानंतर तो कळाला, पण कळालं तरी त्याचं वर्णन करता येत नाही जोपर्यंत त्याच्याविषयी प्रेम हृदयात निर्माण होत नाही. तुकोबाराय म्हणतात त्याला पाहिलं, इतकं प्रेम केलं मी, इतकं प्रेम केलं. किती? इतकं प्रेम केलं की मी इतकं प्रेम करू लागले. आणि आम्हा सर्वच बरं वारकरी मंडळी, पतिव्रता जैस्या भरतार प्रमाण, जशी एक पत्नी आपल्या नवऱ्यावर प्रेम करते ना, या जगात सर्वात श्रेष्ठ प्रेम, सर्वात श्रेष्ठ भाव जर कोणता असेल तर त्याला माधुर्य भाव म्हणतात. कांत भाव म्हणजेच पती आणि पत्नीचं प्रेम. जगातलं सर्वात श्रेष्ठ प्रेम जर असेल तर ते पती आणि पत्नीचं प्रेम. बरं हो, त्याला माधुर्य भाव म्हणतात, कांत भाव म्हणतात. संतांनी देवाला आपला नवरा म्हणला. हाची नेमाता नफरे माघारी, बैसले शेजारी, घर रिघी झाले. घर रिघी म्हणजे कोण? तुकोबराय म्हणतात बरं, पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म. ठीक आहे तुकोबराय, आता आम्हाला कळालं, तुम्ही पाहिला, तुम्हाला मिळाला, तुम्हाला कळाला. इतकं प्रेम केलं, जगातलं सर्वात श्रेष्ठ प्रेम तुम्ही केलंय त्याच्यावरती. आता तुम्ही अधिकारी आहात देव कसा आहे सांगण्याचा. सांगा देव कसा आहे. आनंद
बरोबराया वर्णन करतात. पहिलं विशेषण वापरतात काय? आनंद. बोला सर्व, काय? आनंद. कसा हे देव? आनंद. पाहिलाय का तुम्ही कधी आनंद? पाहिलाय ना, तुमच्या गावातच आहे ना आनंद. आनंद महाराज अनंत. तर अनंत आणि आनंद एकच आहे. जो अनंत व्यापक आहे तोच आनंद आहे. आनंद म्हणजे काय हो? आनंद म्हणजे काय? बर, आनंद म्हणजे काय नाही माहिती? बर, आनंद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येईल का सांगता कोणाला? आनंदाचा काय? दुःख. आणि मग सुखाचा विरुद्धार्थी काय? सुखाचं दुःख. मग आनंदाचा? अहो, आनंद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दच आतापर्यंत जन्माला आलेला. एकदा का आनंद झाला, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंदाचे डोही आनंद तरंग. म्हणून भागवतकार भागवत महात्म्यामध्ये देवाचं वर्णन करतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाश श्री कृष्णाय. कसा आहे भगवान? आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद आनंद, कारण त्याचं स्वरूपच असं आहे. पाहिल्याबरोबर त्याचं स्वरूपच असं आहे. पाहिली या वेद लावी स्वरूपच. अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं गोपी मधुरा ग्वाला मधुरा. त्याचं येणं मधुर, त्याचं जाणं मधुर, त्याचं बोलणं मधुर, त्याचं चालणं मधुर. कसं? माथे पे मुकुट देखी चंद्रिका की चटक देखे, छाती की लटक देखे, रूप रस पीजिए, लोचन विशाल देखे, गले कुंज माल देखे, आदर रसाद देखे, चित्त चोप कीजिए. कुंडल की हलन देखे, पलकन की पलन देखे, चलकन की चलन देखे, सर्वस्व दीजिए. पीतांबर छोर देखे, मुरली की घोर देखे, सावर की ओर देखे, देखे और कीजिए. बस बस, कळालं तुम्हाला? ठाकूरजी भागवतात म्हणतात, माथे पे मुकुट देखी चंद्रिका की चटक देखे, छाती की लटक देखे, रूप रस पीजी. त्याचं स्वरूपच असं आहे. गले में वैजंती माला, बजावे मुरली मधुर बाला, श्रवण में कुंडल झलकाला, नंद के आनंद नंद लाला, गगन सी अंग कांति काली, राधिका चमक रहे आली, लटन में बाड़े बनमाली, भ्रमर सी अलक कस्तूरी तिलक, चंद्र सी झलक, ललित छवि श्यामा प्यारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज विहारी की. आनंद हा वा वा वा. आनंद हा शब्द फक्त त्याला शोभून दिसतो. बरं, कोणाला? भगवान परमात्म्याला, आणि बाकी कोणालाच नाही. कारण तुम्ही पहा, आनंद हा शब्द त्यालाच का शोभून दिसतो? त्याची कारणं आहेत. रामप्रभूंचा अवतार पहा. रामप्रभू जन्माला आल्यानंतर 16व्या वर्षी राक्षसांना मारण्यासाठी विश्वामित्रांबरोबर गेले. येताना लग्न करून आले, पण त्या लग्नाचा तुम्ही फोटो पहा. नाही पाहिलं का? राम आणि सीतामाईचा विवाह सोहळ्याचा, सीता संवाराचं पहा. त्यावेळेला रामप्रभूंच्या चेहऱ्यावरचा जो भाव पहा, तोच आनंद. अयोध्येला आले, पहिल्या दिवशी आदल्या दिवशी कळालं अयोध्येच्या गादीवर बसायचंय. चेहऱ्यावरचा भाव तोच. एका रात्रीत दुसऱ्या दिवशी सांगितलं वनवासाला जायचंय, चेहऱ्याचा भाव तोच. याला आनंद म्हणायचं. नाही तर आम्हाला कोण जरी काही म्हटलं तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचा भाव पहा. थोडं कोण काय बोललं का, तो बोलला, झालं. रामप्रभूंकडे पहा, तोच भाव. सीतामाईचा विरह केला, पण ती लीला होती.
रावणाचा वध केला, पुन्हा अयोध्येत आले. चेहऱ्यावरती तोच भाव, वनवासाला जातानाही तोच भाव, गादीवर बसतानाही तोच भाव. कृष्ण परमात्म्याचं चरित्र पहा. जन्माला आला कुठं जन्माला आला कृष्ण? कारागृहामध्ये. पण जन्माला आल्या आल्या त्याचा फोटो आहेत बरा उपलब्ध. पहा तुम्ही, जन्माला आल्याबरोबर तो काय करतोय तुम्ही पहा. जेव्हा जन्माला आला त्यावेळेला जेव्हा त्यांच्या आईनं हातात घेतलं देवकीनं, त्यावेळेला त्याचा फोटो आहे. पहा तुम्ही काय करतोय तो. आपल्या भाषेत म्हणायचं बरं, घाटावरच्या, हसतोय. काय म्हणायचं तुम्ही सर्वांनी म्हणायचं, हातात घेतला देवकीनं तेव्हा तो काय करतोय. मोठ्यानं म्हणा ना, काय करतोय तो. हसतोय. असं स्वरात हसतोय. बरं, वसुदेवांनी पाहिलं त्याला. आता म्हटलं काय करो बाबा, तो कंस येईल, याला मारेल, असं त्याला पोटाला छातीला लावल्या बरोबर. तुम्ही त्यावेळेचाही फोटो पहा, तो काय करतोय. हसतोय. वसुदेवांनी बेड्या आपोआप गळून पडल्या, कारागृहातून बाहेर आले, आपोआप बेड्या तुटल्या, शृंखला डोक्यावरती घेतला, पावसाचे थेंब पडायला लागले, मंद मंद पाऊस पडायला लागला. एखाद्या पोराच्या अंगावर पाणी शिंपडत ते दचकल. पण त्यावेळेला सुद्धा त्याचा फोटो पाहतो, काय करतोय. यमुना माईच्या पात्रामध्ये वसुदेवजी निघाले. यमुना आईचा पूर वाढू लागला, वाढू लागला, वाढू लागला. त्यावेळेला सुद्धा आपल्या पित्याच्या डोक्यावर पाठीमध्ये ते असलेलं तो देव पहा काय करतोय तो. हसतोय. गोकुळात गेले. 5वीच्या दिवशी मावशी आली दूध पाजायला. आली ना, अमृत पाजायला. त्यावेळेचा पहा तिनं मांडीवर घेतले, तेव्हा तो काय करतोय. एखाद्याच्या पोराला ना दूध सोडण्यासाठी आई काय करते, कोरपाड लावती, कोरपाडाचं चिक. ते तोंड कसं वाकडं करतं, परत पियत नाही ते सोडण्यासाठी, आहे की नाही. पण पुतना राक्षसीनं जर कोरपड इतकी कडू आहे तर विष कसं असेल. त्यावेळेचा फोटो पहा, ते पियतही कसं. त्यावेळेला सुद्धा तो काय करतोय. हसतोय. एवढंच नाही, काग बक रिठा मारीला, मथुरेत आला, स्वतःच्या मामाला मारला तरी काय करतोय. कुणाला मारले हो. मामाला मारले. हसतोय. एवढंच नाही, द्वारकेला आला. द्वारकेला आल्यानंतर थोड्या ना थिडक्या 16,108 बायकांबरोबर त्यानं संसार केला तरी काय करतोय. तुम्हाला नवल नाही वाटत का. आता बघा, आम्हाला एकच आहे तरी सुद्धा 16,108 बायका, तरी सुद्धा काय करतोय तो. हसतोय. प्रत्येकीला 10-10 पोर. आता आपल्याला 2-4च आहेत तरी सुद्धा काय करतोय तो. हसतोय. अहो, यादवांना मारून मेले, यादव कुळाचा नाश केला तरी तो काय करतोय. बोला ना. हसतोय. एका सामान्य भिल्लानं बाण मारला, त्यावेळेचा सुद्धा त्याचं छायाचित्र पहा उपलब्ध आहे, तरी सुद्धा काय करतोय तो. हसतोय. आनंद हा शब्द फक्त त्यालाच समर्पक आहे. मग तुम्ही म्हणाल तुकोबराय त्याचं वर्णन करतात, पाहिला, मिळाला, कळाला. मग त्यांना सुद्धा आनंद कळाला का. हो, त्यांना सुद्धा कळाला. पटवून देऊ का तुम्हाला. त्यांना सुद्धा कळाला तुकोबरायांना आनंद. तुकोबरायांना आनंद कळाला. आई गेली, बाप गेला तरी सुद्धा दुःख नाही. भाऊ गेला, देवाला सांगतात तुकोबराय मला त्याचं दुःख नाही. भाऊ गेला, वहिनी सुद्धा गेली. एवढंच नाही, माझी बायको मेली. आता तुम्हाला सांगतो बघा, आता माझा फोन वाजला आणि मला फोनवरती कोणीतरी कॉल, आता कीर्तनात घेऊ नये पण कोणीतरी दुसऱ्याने घेतला. बरं दरवेळेला आता माझीच कायला मारायची. तुमची कोणाची तरी, कोणची घ्यायची सांगा. हा, पक्वा दे आहे का त्याला बायको. घ्यायची का तुमची. लग्नच नाही. बरं जाऊ, तुमची घ्यायची. बरं जाऊ द्या, माझीच मारू आता. उगाच कायला कोणाची मारायची. आता यांची घेतली तर ती कीर्तनाला आली असेल, त्यांचा धीर नाही होत. बरं माझीच गेली बुवा. आला फोन की तुमची बायको गेली. आता मी सांगतो मला दुःख होईल, मी तर इथल्या इथं रडल बुवा, खरंच रडेल. बायको आहे म्हणून आम्ही इथे येतोय.
बायको आहे. पण तुकोबरायांना विचारा, तुकोबरायांची बायको गेली, तुकोबराय म्हणतात काय आनंद कळाल्यामुळं, बाईल मेली मुक्त झाली, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, देवे माया सोडविली. का परिणाम झाला हा? आनंद कळाला. अजून सांगू, आता जर तुमचं कधी दिवाळं निघालं, काय कराल तुम्ही? रडाल का नाही? आपलं जर संस्था व्यापार केला आणि व्यवसायामध्ये जर आपलं नुकसान झालं तर काय करू आपण? पण आनंद जेव्हा प्राप्ती होती आनंदाची, त्यावेळेला माझ्या मागे म्हणाल सर्व तुकोबरायांची भाषा बोलाल का? सर्व तुकोबरायांचं प्रमाण आहे म्हणाल ना सर्व? तुकोबराय काय म्हणतात बघा, बरे झाले देवा, सगळे म्हणा, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरं झालं का? परत म्हणा, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा गेली, बरे झाले देवा, निघाले दिवाळे. आता तुम्ही म्हणता आपलं 12 जरी फुटलं तरी आपला जीव जातोय. बरे झाले तुकोबरायांना आनंद, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा गेली. आनंदाची प्राप्ती झाल्यानंतर आनंद हा शब्द फक्त भगवंताला आणि संतांनाच शोभून दिसतो, कोणाला नाही. म्हणून पहिलं विशेषण वापरतात काय? आनंद. बोला काय? आनंद. दुसरं विशेषण वापरतात तुकोबराय, अद्वय. बोला काय? अद्वय. अद्वय म्हणजे काय? बरं, द्वै. द्वैत म्हणजे दोन. काय? द्वैत म्हणजे दोन. मग अद्वैत म्हणजे काय? अद्वय म्हणजे एक. काय? बोला, एक. तुकोबराय म्हणतात आमचा देव हा अद्वय स्वरूपाचा आहे, कारण आम्ही काय केले? फक्त त्यालाच धरले, बाकी कोणाला नाही. आम्ही अद्वय, अद्वय स्वरूपाचा. शिवाय तुकोबरायांचं प्रत्येक प्रमाण आणि प्रत्येक शब्दाला महत्व आहे बरं. तुकोबराय स्वतः अद्वय का म्हणतात? एक धरीला चित्ती. कुणाचा? रखमाईचा. बरं, आता मग अशीच सांगितलं किती देवा? 16 सहस्र रमा संभोगा, 16,108 बायका. त्याच्यातली हिचंच का नाव घ्यायचो? रखमाईचाच का म्हणायचं? पटतंय का तुम्हाला मुंडे महाराज? पटतंय? 16,108 बायका, मग रखमाईचाच पती का म्हणायचं? आज आपण बदल करू, आपण सत्यभामेचा म्हणू, कारण देवाला बायका काय? रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, कालिंदी, सत्या, भद्रा, लक्ष्मणा, मित्रवृंदा, ते 8. आज आपण बदल करायचा. विठोबा रखमाई भजन म्हणताना आपण विठोबा सत्यभामा म्हणायचं का? मग जांबुवंती म्हणायचं का? विठोबा जांबुवंती. मग विठोबा कालिंदी म्हणायचं का? नाही. मग आपण काय शोभून दिसतं? विठोबा. कोणी म्हटलं तर काय म्हणतात? का बरं म्हणायचं? रखमाईचा पती तुकोबराय म्हणतात, उगच नाही म्हणत, कारण एकटी अशी रुक्मिणी माता आहे जी आपल्या विदर्भातली आहे. कौंडण्यपुरामध्ये राजा भीमकाची ती मुलगी, तिनं कधी कृष्णाला पाहिलं नव्हतं. फक्त गोकुळातून भाट यायचे नारद महर्षींसारखे आणि त्याच्या लीला गायचे, चरित्र गायचे. फक्त ऐकलं, श्रुत्वा. रुक्मिणी मातेनं फक्त ऐकलं आणि मग एक पहिलं जगातलं, विश्वातलं पहिलं प्रेमपत्र जर कोणी लिहिलं असेल, जनरल नॉलेज आहे, कोण बनेगा करोडपतीमध्ये आलं तर पहिलं पत्र जर कोणी लिहिलं, पहिलं प्रेमपत्र, तर रुक्मिणी मातेनं कृष्णाला लिहिलं आपल्या महाराष्ट्रात. आणि सुदैव ब्राह्मणाच्या हाती दिलं, कृष्णापर्यंत माझा निरोप पोहोचवा. आणि श्रीकृष्ण परमात्मा आला आणि रुक्मिणीला घेऊन गेला. रुक्मिणी आपल्या महाराष्ट्राची बरं, आणि गुजरातातून आला.
आणि आपल्या पोरीला घेऊन गेला. आता आपली मुंबई सुद्धा नाही गेली, नाही गेली. पण आपला गुजरातचा आला आणि आपल्या रुक्मिणीला घेऊन गेला आणि रुक्मिणी मातेने त्याला वरलं. बाकीच्या मिळालेली आहेत, श्रीकृष्ण चरित्र पहा, बाकीच्या राण्या सर्व मिळाल्या, पण रुक्मिणीने त्यालाच निवडलं. मी बस त्याच्याशीच विवाह करणार. बाकी असा एक गोड प्रसंग आहे भागवतामध्ये. एकदा वय झाल्यानंतर रुक्मिणी माता आणि श्रीकृष्ण परमात्मा, भगवान श्रीकृष्ण झोक्यामध्ये बसले होते, झुल्यात झोका झुलत होते. झोक्यात बसून वय झालं होतं, म्हातारे झाले होते आणि रुक्मिणी माता आपल्या नातवंडांना खेळवत होती. आणि भगवंताने बसता बसता त्या म्हाताऱ्याला, म्हणजे देवाला बरं, असं वाटलं की तिची मस्करी करावं. कधी कधी म्हाताऱ्याची मस्करी करतं की नाही, करतात की नाही बाबा, करता की नाही, कधी कधी मस्करी करतात. आणि मग त्या झोक्यावर झुलता झुलता ते रुक्मिणीला म्हणू लागले, अगं रुक्मिणी, मला एक कळत नाही, तू मला कसं वरलंस? कारण माझा जन्म झाला जेलमध्ये. आता ज्याचा जेलमध्ये जन्म होतो, पोरगी ते लग्न करेल का कोण? ज्याची जेलमध्ये जन्म झाला त्याच्याशी कोण लग्न करणार आहे? बरं ठीक आहे, तरी तू माझ्याशी विवाह केला, मला निवडलंस. लहानपणी मी काही चांगल्या गोष्टी केल्या नाही, मामाला मारलं एवढंच नाही, चोऱ्या माऱ्या केल्या, चोराशी कोण लग्न करेल का? नाही करणार. अगं मी किती काय काय केलं आत्तापर्यंत, कोणाला जे करता आलं नाही ते मी केलं. पण तुला जर आत्ता जरी तुला वाटत असेल वाईट कशाबद्दल, माझी निवड चुकली, मी आता तुला परमिशन देतो. काय? तू कोणत्याही पुरुषाकडे बोट कर, मी त्याच्याशी लग्न लावून देतो. म्हातारीला म्हणतं म्हातारपणात, भागवतात ते बरं, मी माझ्या म्हणत. त्यावेळेला रुक्मिणी मातेनं ते ऐकल्याबरोबर कानाला दोन्ही हात लावले आणि खाली कोसळल्या, धाड दिशी कोसळल्या. भगवान घाबरले, झोकाचा झुला उडी मारली आणि रुक्मिणीच्या जवळ गेले. मांडीवरती घेतलं, पिवळ्या पितांबराने वारा घातला. एवढंच नाही, पाणी शिंपडलं तोंडावर. रुक्मिणी, रुक्मिणी, अगं डोळे उघड रुक्मिणी, डोळे उघड, अगं मी मस्करी केली ग. रुक्मिणीने हळूहळू डोळे उघडले आणि सांगितलं, देवा आज मस्करी केली आहेत, डोळे उघडते. याच्या पुढे जर कधी मस्करी केली तर माझे डोळे उघडणार नाही, कारण तुमच्याशिवाय मी कोणालाच वरलं नाही. याला म्हणायचं अद्वय. आम्ही वारकरी सुद्धा अद्वय आहोत. आम्ही अनेक देवांच्या दर्शनाला जातो. आम्ही गाणगापुरी जातो, आम्ही तुळजापुरी जातो, आम्ही कोल्हापूरला जातो, आम्ही अक्कलकोटला जातो, आम्ही शिर्डीला जातो, आम्ही काशीला जातो, आम्ही विरोबा रायाचं सुद्धा दर्शन घेतो. पण प्रत्येक देवामध्ये आम्ही आमचा पांडुरंगच पाहतो, बाकी कोणाला पाहत नाही. त्याला म्हणायचं कोणत्याही देवाची आराधना करा. आम्ही जर विरोबा महाराजांची आराधना करत असू ना, विरोबा महाराजांची इतकी आराधना करायची, इतकं आराध्य मानायचं त्यांना. आम्ही पंढरपूरला गेलो तरी आम्हाला विरोबा रायाच दिसला पाहिजे, बाकी कोण नाही, फक्त विरोबा. इतकं करायचं. अद्वय, एकाच देवाची पूजा. आम्ही कुठेही जाऊ, आम्ही शिर्डीला गेलो तरी तिथे आम्हाला आमचाच देव दिसला पाहिजे. याला म्हणायचं अद्वय. बरं, जोपर्यंत हा अद्वय भाव येत नाही तोपर्यंत भक्ती परिपूर्ण होत नाहीच. चरेच चमच्याचा. तुम्ही एक गोड संत चरित्र ऐकलं असेल. एक सोनार होता पंढरपुरात, ऐकलंय का? त्याचं नाव काय? काय अधिकार त्याचा? नरहरी सोनार. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, पण केव्हा? परिपूर्ण झाल्यानंतर. जेव्हा तो अर्धवट होता त्याला कळाला नव्हता, त्यावेळेला तो नरहरी सोनार शैव होता, म्हणजे शिवाची आराधना करणारा. म्हणून त्याची एकच काय होती इच्छा, की माझ्या देवाशिवाय कोणाचंच दर्शन घ्यायचं नाही. वयात आला तरी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या क्षेत्रात असून कधी पांडुरंगाचं दर्शन त्यांनी घेतलं नाही, कधीच घेतलं नाही. मग फक्त शिवाची आराधना. तो म्हणतो, शिवाशिवाय मी जर इतर देवाचं दर्शन घेतलं तर माझ्या जीवनात सर्वात मोठा अपराध आहे. पण काय घडलं, देवालाही वाटलं त्याची भक्ती परिपूर्ण झाली, आता त्याला ज्ञान द्यावं म्हणून एक मोठा सावकार होता, त्याने पांडुरंगाला नवस केला होता. मोठा सावकार होता, धनाढ्य. पांडुरंगाला नवस केला आणि देवाने नवस काय मागितला, देवा मला सर्व काय आहे रे, पण कुस उगावली नाही, एक मुलगा दे. कुणाला म्हटले? देवाला. आता हा देव सुद्धा लाभाड आहे बरं, घेतल्याशिवाय काही देत नाही. देव म्हटले, ठीक आहे देवा, जर मला मुलगा झाला तर मी तुला सोन्याचा करगुटा करीन. आता त्या सोन्याचा भाव देवाने पाहिला, अरे बापरे, 1,84,000. आणि सोन्याचा करगुटा करायचा म्हटलं तर 10 तोळ्याच्या काही कमी होत. काय म्हणायला सांगितलं तुम्हाला?
10 तोळ्याच्या कमी काही होत. मग आता करगोटा देव म्हटलं ठीक आहे तथाच तू. देव सुद्धा घेतल्याशिवाय देत नाही बरं. हा घेशी तेव्हा देशी. देव म्हटला ठीक आहे होऊ दे बुवा. पोर झालंच ना, देवाच्या आशीर्वादाला मुलगा झाला. आणि मग तो सोन्याचा करगोटा घेऊन आला. बघा मग आता एखाद्याचं काही घेऊन काम करणं चुकीचं आहे का हो? पटतंय का नाही? एखाद्याचं काही घेऊन जर काम केलं, देवानी केलं की नाही, त्याला काय म्हणतात आपल्या भाषेत व्यावहारिक? घ्यायचं काम करायचं, याला काय म्हणतात? नाही तुमच्याकडे शब्द असा? अहो लाच. लाच नाही पटत तुम्हाला? बर, देवाने त्याचं काम केलं आणि मग तो सोन्याचा करगोटा त्यानं बनवून आणला. कथा आहे फार. आणि तो सोन्याचा करगोटा कमरेला लावलाय बरोबर. काय झालं? 2 इंच वाढला. तो सावकार म्हटला आता काय झालं बुवा, 2 इंच वाढला, करावं काय? सोनारशिवाय कमी होत नाही, करगोटाही तो बांधावा. मग काय करू? कोण उत्कृष्ट सोनार कोण आहे पंढरपूरचा? मग त्यांनी सांगितलं अरे तो नरहरी आहे, फार उत्कृष्ट सोनार आहे. त्याच्याकडे धावत गेले. गेल्यानंतर अहो म्हटले 2 इंच करगोटा वाढलाय हो, मला पंढरपूरच्या पांडुरंगाला घालायचा आहे. तो म्हटला ठीक आहे. 2 इंच त्यांनी कमी केला, परत दिला. परत येऊन पाहतात तर 2 इंच कमी. परत ते गेले सोनारकडे, वाढून द्या. परत घेऊन आले, परत 2 इंच वाढला. आता काय करावं? एक हुशार होता, ज्ञानी होता, त्यांच्या बरोबरचा सेवक. तो म्हटला नाही अहो सोनारानं माप घेतल्याशिवाय ते बरोबर काही येणार काय म्हणायचंय नाही. मग सोनाराने हाताने माप घेण्यासाठी त्याला घेऊन चला. नरहरी सोनाराला पंढरपुराच्या तो म्हटले तुम्ही याल का? ते म्हटले मी फक्त माझ्या शिवाशिवाय कोणाचं दर्शन घेत नाही, पांडुरंगाच्या दर्शनाला मी येणारच नाही. ते म्हटले अमुक धन देऊ, नाही काही दिलं तरी मी येणार नाही. याला अद्वै भाव म्हणायचा. काही दिलं तरी मी येणार नाही. अहो म्हटले काहीतरी, पण त्यातला एक हुशार होता, वेळ नाही म्हणून तो म्हटला असं करा, जर जायचंय ना तुम्हाला पाहायचंच नाही ना, मग असं करा ना यांच्या डोळ्याला पट्टी बांधा, मग पांडुरंगाच्या दर्शनाला न्या ना. पांडुरंगाच्या दर्शनासाठी डोळ्याला पट्टी मानलं. नरहरी सोनार गेले पंढरपुरी, भगवंताच्या जवळ गेले. पाहतायत देवाला हात लावला त्यांनी. हात लावून देवाला चापसतायत. असा हात लावल्याबरोबर वर 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 हात आला. हाताला लावतात तरी स्वर्गजयाची साळुंखा, समुद्रा पाळी पिंड देखा, शेषा सारिका बैसका. जो भगवान शिवाचं ज्ञानोबारांनी केलेलं वर्णन त्यांनी वाचलं होतं. परत हात लावतात, अरे हा देव तर माझा आहे, तरी पटेना. 3ऱ्या वेळेला कोण देव आहे हा? कोणता देव आहे? अहो म्हटले पंढरपूरचा पांडुरंग आहे. पांडुरंग आहे. परत हात लावतात, पाहतात, अरे हा तर माझा देव आहे. डोळ्याची पट्टी काढली, पाहत होता हा कमरेवर हात ठेवून उभा. परत अरे लावा 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 पट्टी लावा पट्टी लावा, माझा देव नाही. परत 2ऱ्या वेळेला चापसलं, अरे हा तर माझाच देव आहे. पट्टी काढल्यावर हा उभाच. अरे लावा 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 पट्टी लावा पट्टी लावा. 4-5 वेळा झालं. 4-5 वेळा झालं तेव्हा त्याच्या लक्षात आलं, अरे हा पंढरीश पांडुरंग आणि भगवान शिव एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. हा वेगळा नाहीच, याला म्हणायचं अद्वै भाव. आणि पंढरीश पांडुरंगाच्या मस्तकावरती पहा तुम्ही, रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू. जेने किंवा जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात काय, परब्रह्म लिंगम. लिंग म्हणजे काय हो? लिंग म्हणजे काय येईल सांगता कोणाला? लिंग म्हणजे काय? लिंग या शब्दाचा अर्थ आहे चिन्ह. तुम्ही समजता त्याला लिंग म्हणत नाही. मग लिंग म्हणजे काय? अहो जे लिंग आहे ते चिन्ह आहे, भगवंताचं चिन्ह. मग तुम्ही म्हणाल ते शिवाचं लिंग. शिवाचं लिंग नाही हो. मग ते काय आहे? ते शिवाचं मस्तक आहे, मस्तक. ज्ञानोबारांची भाषा सांगितली ना मी, स्वर्गजयाची साळुंका, ते भगवान महादेवाचं मस्तक आहे. तुम्ही शिवलिंगाच्या वरती जी भेग आहे ना, ती भेग कसली आहे? मस्तिष्कामध्ये तुम्ही तुमच्या मस्तिष्काचं वर्णन पहा. एखाद्या डॉक्टर्सला विचारा, MBBS डॉक्टरला विचारा, त्या मस्तकाचं प्रयोगशाळेमध्ये ठेवलेलं असतं मस्तक बघा. आतमध्ये मेंदू असतो, मेंदू. हा मेंदू एकत्र नाही आहे, त्याचे 2 भागांमध्ये एक भेग आहे. ती भेग आहे ना, म्हणजेच हा मेंदूचा भाग आहे. भगवान शिवाचं शिवलिंग म्हणजे काय? मस्तक आहे. आणि मधली भेग हे आपल्या मस्तकातला हा डावा भाग आणि उजवा भाग फार महत्व आहे बरं. आपल्या डाव्या बाजूचं मस्तिष्क उजव्या बाजूला कंट्रोल करतं आणि उजव्या बाजूचं मस्तिष्क डाव्या बाजूला कंट्रोल करतं. आपल्या उजव्या बाजूमध्ये व्यवहार असतो, संसार असतो, आणि डाव्या बाजूमध्ये जे ज्ञानी असतात ना, जे शास्त्रज्ञ असतात, त्यांची डावी बाजू फार पॉवरफुल असते. संत डावी बाजू पॉवरफुल.
आणि उजवी बाजू तुमच्या आणि आमच्यासारख्याची, संसार घड्याळ याच्याकडे पाहतो, त्याला काय म्हणायचं? उजवी बाजू. ही उजवी बाजू आमची स्ट्रॉंग असते. म्हणून डावी बाजू जर कमजोर, जर याला लखवा कधी मारतो डाव्या बाजूला, उजवी बाजू कमजोर असल्यावर, आणि उजव्या बाजूला लखवा, डावी बाजू कमजोर असल्यानंतर आपल्या बहुतेक सर्वांची डावीच बाजू का होते अशी? कारण आपल्या इकडं संसार भरलाय. म्हणून भगवान शिव आणि देवामध्ये भेद नाही, अद्वय. शिवाय पुढे शब्द वापरतात नित्य, निरामय. जे का निज ध्येय योगी यांचे, योगी ज्याचं ध्यान करतात त्याचं वर्णन करायचंय, पण एकदा मोठ्या प्रेमाने भजन करावे. ठोब्बार जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, विरोबा महाराज की जय. हरी हरी जय जय विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, हरी हरी जय जय विठोबार आनंद अद्वय. तिसरं विशेषण वापरतात नित्य. नित्य म्हणजे काय? साऱ्या जगाला चालवणारा तोच जो सत्य आहे तोच नित्य आहे. ज्ञानोबरायांच्या गतिर्वर्ता प्रभू साक्षी या श्लोकावरच्या पर्वती बैसकानं संडावी, समुद्री रेखा ओलंडा, पृथ्वी भूतिया वाहविया म्या बोलविल्या, म्हणजेच नित्य. निरामय. निरामयी म्हणजे काय? जो ज्याला पाहिल्यावर माया विरहित जीव होतो, आणि जो योगी आहे ज्याचं ध्यान करतात तरी त्यांना मिळत नाही. एवढंच नाही, पुराणापेक्षाही तो वाढ आहे. पुराणाची वाढ, श्रुती नेणतीपार ते झाले साकार पुंडलिका. आणि ज्याचं ध्यान करणारे कोण आहेत? तर सनक सनंदन सनातन सनत कुमार. तुका म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यात, ते आमचे कुळदैवत. ते आहे कुठं? ते हे समचरण साजिरे विटे. कुठे आहे? विटेवरी. विटेवरी. वीट म्हणजे काय हो? वीत म्हणजे ज्ञान. बोला काय? वीत या शब्दाचं, वीट या शब्दाचं मुख्य सार आहे वीत, धातू वीत. वीत या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञानरूपी विटेवरती जो उभा आहे तो. अद्वय भाव म्हणजे काय? की ज्ञानरूपी विटेवरती जो उभा आहे तो आमची आई सुद्धा आहे, तो आमचा बाप सुद्धा आहे, तो आमचा सोयरा सुद्धा आहे, तो आमचे सगळे नातेवाईक आहे. तुम्ही हो माता, किंवा आमची आई सुद्धा कोण आहे? आमची आई सुद्धा विठ्ठल माय बाप. किंवा ज्ञानोबराय म्हणतात बरं, तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा, तू विटेवरी सखये, बोला सर्व, ओ करी कृपा. टाळी. माझे मन लागो तुझे पायी ओ करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी ओ करी कृपा. लागो तुझे पायी ओ करी कृपा, लागो तुझे पायी करी कृपा. तू सावळे सुंदरी ओ करी कृपा, तू सावळे सुंदरी ओ करी कृपा.
भक्त करुणा करी ओ करी कृपा निज भक्त करुणा करी ओ करी कृपा निज भक्त करुणा करी ओ करी कृपा पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई सच्चिदानंद अंबाबाई ओ करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी ही कृपा कृपा ही कृपा. हे का सांगितलं कशा करता ते आमचे कुळदैवत कुळदैवत म्हणजे आई सुद्धा आणि बाप सुद्धा तोच आहे म्हणून आमचा अद्वय आहे नित्य आणि निरामय. सर्वच तुकोबारांच्या शब्दांना स्पर्श करता येणार नाही पण निरामय म्हणजे काय सोपं करून सांगतो. एक निरा म्हणजे पाणी बोला काय आणि आमय म्हणजे घर काय. पाणी आहे ज्याचं घर असा तो क्षीरसागरातला भगवान नारायण म्हणून निरामय. आणि दुसरा एक अर्थ आहे सांगू का नको सांगू सांगू चढला झाडावर वेळ झाली बरं घेऊ का अजून 2 मिनिट सांगू का नक्की. निरामय निरा म्हणजे नाही बोला काय नाही आणि आमय म्हणजे माया बोला काय माया. ज्याला पाहिल्यानंतर जीव माया विरहित होतो त्याला म्हणायचं निरामय. तुकोबाराय स्वतः म्हणतात निवारोनी जाय माया आयसी छाया जयाची. ज्याला पाहिल्यावर मायेचं माया माहिती आहे तुम्हाला माया पाहिले का तुम्ही कधी माया नक्की तुम्ही पाहिली बाबा माया तुमच्या गावातली नाही माया माहिती आहे तुम्हाला. गोस्वामी तुलसीदासांनी मायेची व्याख्या सांगितली आहे. माझ्या मागे म्हणाल मा और मोरू बोला तोरू तै माया मी आणि माझ तुझ ते माया. कळलं का नाही. हे माझ घर ते तुझ घर पटलं नाही अजून तुम्हाला. हे माझ अंगण ते तुझ अंगण. याला काय म्हणायचं माया. अजूनही नाही पटलं तुम्हाला. जसं तुम्हाला कळालं नाही ना माया त्या सुदाम्याला एकदा कळालं नाही. तो भगवंताच्या जवळ आला आणि देवाला म्हटला अरे भगवान भगवान अरे तुम्हारी माया सब लोग कहते हैं लेकिन तेरी माया क्या है मुझे बता ना. देव म्हटला रे काय त्या मायेच्या भानगडीत पडतो नको त्या मायेच्या भानगडीत पडो. नाही रे देवा मला तुझं सगळं माहिती आहे. देव म्हटल्या रे हीच तर माय आहे. माझं सगळं आतापर्यंत कोणाला माहीत आणि तू म्हणतो माझं सगळं माहित आहे सांगू ना नक्की. सुदाम्या म्हटला सांग ना देवा. ऐकायचंय ना तुम्हाला नक्की ऐकायचंय का. सुदाम्या म्हटला सांग ना देवा तुझी माया क्या आहे. तो म्हटला देवा अरे नको. देव म्हटले नको रे बाबा. अरे सांग ना रे देवा. म्हटले ठीक आहे पाहायची तुला चल यमुना माईच्या पात्रात. यमुनाच्या पात्रात प्रत्येक तीर्थात जाताना नियम आहे. तीर्थानामध्ये कधीही जाताना पाऊल उचलून टाकायचं नाही. आईला लाथ मारल्याचं पातक लागतं. मग कसं जायचं गेल्या गेल्या तीर्थाला नमस्कार करायचा आणि वाळूमधून आतून पाय आतमध्ये घालायचा पात्रात. हळूच आईच्या कुशीत जसं घुसतो ना तसं तीर्थात घुसावं. वरून लाट टाकली तर आईला लाथ मारल्याचं पातक लागतं. तीर्थामध्ये दुसरा नियम आहे गुळणा कधी करायचा नाही. मशरी लावून कधी तीर्थात जायचं. कपडे कधी तीर्थात धुवायचे नाही. साबण लावून कधी तीर्थात आंघोळ करायची नाही. अजून नियम आहे कंबरे एवढ्या पाण्यात जायचं. पण ज्याला पोहता येत नाही त्याने कधी दगडाच्या नावेपाशी शहाणपणा करायचा. कंबरे एवढ्या पाण्यात नाभीपर्यंत या नाभी कमळापर्यंत पाणी. नियम देव घेऊन गेले आणि म्हटले मार रे सुदाम्या डुबकी मारल्या बरोबर देवाने वरून दाबून धरलं पाण्यात. तो तडफडायला लागला. सुदाम्याला वाटलं पाण्यात बुडालो आणि बुडून सुदाम्या वाहत गेला. पुढे गेला एका गावाला अडकला. दडकडाला एका खडकाला अडकला. त्या गावातली काही लोक धावत आली. सुदाम्याला पाण्याच्या बाहेर काढलं. नाकात तोंडातून पाणी काढलं आणि उंची वस्त्र नवीन वस्त्र आणली त्याला घातली. वेळ नाही म्हणून लगेच त्याच्या डोक्यामध्ये मुकुट ठेवला.
पालखी आणली, याला काय कळेना, हा मूर्छित अवस्थेत जागृत अवस्थेत आला, याला त्या पालखीत बसवलं घेऊन निघाले. याने एकाला विचारलं, काय रे बाबा हे काय चाललंय? तो म्हटले, महाराज तुम्ही आता आजपासून आमचे महाराज आहात. कसं काय? म्हटले, अहो काय आहे, आमच्या जर नगरीचा राजा मेला तर आम्ही काय करतो, या नदीच्या पात्रात जो वाहत येईल ना आम्ही त्याला राजा बनवतो. तो म्हटला, अरे बापरे. सुदाम्या म्हटलं, बरं झालं हो, त्या कृष्णाची संगत सुटली, आता मी राजा झालो, नदीच्या पात्रात आलो आणि आता मी राजा झालो. म्हणता म्हणता त्याला सिंहासनावर नेऊन बसवलं, भव्य राजवाडा. एवढंच नाही, त्याला बायको सुद्धा मिळाली रेडीमेड. सुदामा एकदम आनंदित सुख भोगत होता, बायको सुद्धा मिळाली, राज्य सुद्धा उपभोगत असताना काय झालं कोण जाणे, एक दिवस त्याची बायको, तुम्ही म्हणाल हा का बायका मारितोय बुवा, पण हे खरं आहे बरं का भागवत. सुदाम्याची बायको आणि मेल्यानंतर आता काय करावं, आता भावकी गोळा झाली होती की नाही, भावकी गोळा तिरडी बांधली आणि ते बायकोला आणलं. तिचे अंगठे काय करतात ते हुशार मंडळी असतात बरं, 4-5 भावकी, त्यांनाच ते कळत, आपल्या बुवा लोकांना कळत. आपण तिथं शहाणपणा करायचं नाही, ते कोणाचं काम ज्याचं काम त्यांनी करायचं. ते 2-4 जण असतात भावकीतले, इथं खोबऱ्याची वाटी ठेव, तिथं तूप ठेव. मग ते आलं, त्या तिरडीवर बांधल्याबरोबर सुदामजी आता नाही म्हणून आता काय करावं, पाणी लावायचं. गेली बायको, त्याला माहिती आहे राजा आहे, दुसरी मिळेल. पण असं म्हणता म्हणता जशी तिरडी उचलली ना तिकडून, काही 4 जण याच्याकडे धावत आले सुदामजीकडं, आणि जशी तिरडी उचलल्यावर सुदाम्याला उचलला. सुदाम्या म्हटलं, मला का उचलता, मला माहिती आहे मला मडकं धरायचंय. ते म्हटले, आमच्याकडे तसा नियम नाही. मग आमच्याकडं काय नियम आहे, आमच्या इकडे जर राजाच्या आधी राणी मेली तर त्या राणी बरोबर आम्ही राजाला सुद्धा सरणावर जाळीतोय. असं म्हणता म्हणता नेलं सुद्धा स्मशानामध्ये. 20व्याच्या इकडे राणीला ठेवलं, तिरडी बाजूला केली, सरणावर राणीला ठेवलं. ठेवल्याबरोबर सुदामे म्हणतो, असं करू नका, म्हणता म्हणता सरणावर त्याला ठेवलं सुद्धा. त्याच्यावरती लाकडं रचली आणि अग्नी डाग दिला, अग्नीच्या ज्वाळा उफाळल्या, चटके बसू लागले, ओरडू लागला सुदामा, देवा पोळलो भाजलो, देवा धाव धाव, आता कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवा, आता आले विघ्न निवारी, धाव रे लवकरी, धाव कृष्णा, पोळलो भाजलो, धाव कृष्णा कृष्णा. आणि त्या कमरे एवढ्या पाण्यात उड्या मारायला लागला. देव म्हटला, रे सुदाम्या बावळ्या, पाण्यात उभा आहे, आपल्या घाटावरची शिवी देवर देवानं, बावळ्या पाण्यात उभा आहे, कमरे एवढ्या उड्या मारतो, पोळलो भाजलो. तो म्हणतो, मग देवा हे काय होतं, हा फक्त मायेचा ट्रेलर होता, पिक्चर अभि बाकी आहे. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली, हे माऊली ज्ञानेश्वर माऊली. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांच, ते हे समचरण साजिरे विटेवरी, कुठे आहे पहा भीमातिरी विठ्ठल रूप, पुराणापेक्षाही तो वाढ आहे. श्रुतीला सुद्धा त्याचं वर्णन करता येत नाही. आणि देवाविषयी कितीही बोललं तरी तुमचंही पोट भरायचं नाही, माझं सुद्धा पोट भरणार नाही. पुनी पुनी कितनी सुनत सुनाई, दिल की प्यास बुझत ना बुझा. कितीही देवाचं वर्णन केलं तरी कमी आहे. म्हणून आपल्या विरोबारायाचा उत्सव कासारी ग्रामस्थांच्या वतीनं आजची झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या साक्षीनं विरोबारायाच्या चरणी समर्पित करतो. सुंदर असे मृदुंग वादक आपल्या कीर्तनाला आज उपस्थित आहेत. आपल्या शिक्षण संस्थेतील ही सर्व वारकरी मंडळी. खरं तर यांच्याकडं पाहिलं तर मला ते उमेश महाराज तेच दिसायला गेला. थोडं तसं जरा पोट अजून वाढलं असतं ना. मी म्हटलं कारण, आणि ती चालही एक डबल लावली होती ना, ही आणि ती. मी म्हटलं हे त्यांचंच मॉडेल आहे काय ना. हे सर्व सुंदर असे टाळकरी वृंद, गायक वृंद, बसलेले सर्व प्रवचनकार, कीर्तनकार सर्वांच्या साक्षीनं विरोबारायांच्या चरणी सेवा समर्पित करतो. चाल म्हणायची का? आणि सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय, पराशमा
ऐका, या ठिकाणी हे प्रक्षेपण लाईव्ह चालू आहे. आजच्या सूचना 2 मिनटं जादा आहेत. कोणी उठण्याचा प्रयत्न करू नका. आणि मग ते सगळे लोक पाहतात आणि मग दुसऱ्या दिवशी आमच्यासारख्याला फोन करतात. 2 मिनटं फक्त ऐका. आज माघ शुद्ध त्रयोदशी शुक्रवार आजची कीर्तन सेवा ज्यांनी केली ती आपल्या सर्वांच्या परिचयाचे हरिभक्तपरायण संदीप महाराज डुमरे यांनी अतिशय चांगल्या ओघवत्या भाषेमध्ये अगदी रसाळवाणीनं आपल्या सर्वांच्या समोर भगवत चिंतनाची सेवा केली. सर्वजण ग्रामस्थ आपण त्यांचे ऋणी आहोत. आजच्या कीर्तनाचे प्रायोजक होते हरिभक्तपरायण शिवाजी नारायण खरात यांनी पुढे येऊन महाराजांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर आज या ठिकाणी सकाळची जी पंगत झाली ती श्री सकाराम ठामाजी नरळ यांनी पण पुढे येऊन आपलं श्रीफळ घ्यायचे महाराजांच्या हस्ते. आणि सायंकाळचा महाप्रसाद ज्यांनी दिला आहे ते नानासाहेब बजाबा दातीर आणि विनोद प्रभाकर दातीर यांनी पुढे येऊन महाराजांच्या हस्ते आपलं श्रीफळ घ्यायचं आहे. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी कोणा संगीत 2 चिठ्ठ्या द्या. तोपर्यंत आजचा जागर सावताळ बाबा भजनी मंडळ वडगाव सावताळ आणि ढोकेश्वर भजनी मंडळ ढोकी खऱ्या अर्थाने या ठिकाणी पोपटराव वागचौरे हे पहिल्या दिवसापासून रोज येतात आणि म्हणून त्यांचा आज जागर आहे. अभिनंदन त्यांचं. या ठिकाणी तो जागर आहे या ठिकाणी संपन्न होईल. यानंतर शुभम वाव्हळ पुरुषांमधून याचं आज भाग्य उजळलेलं आहे. आणि महिलांमधून ऋग्वेदी गाडेकर दोघांनी या ठिकाणी यायचं आहे आणि महाराजांच्या हस्ते त्या मूर्तीचा स्वीकार करायचा आहे. आता पुढच्या सूचना ऐका. उद्या आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगतापूर्व जागराचा दिवस आहे आणि